भव्यता ही पैशानं निर्माण होते, दिव्यता ही उपासनेनं निर्माण होते. पैशाने निर्माण झालेली भव्यता तर मुंबई सारख्या प्रांतातही आहे. मोठ्या मोठ्या बिल्डिंग पैशाने निर्माण झालेल्या आहे. पैशाने निर्माण झालेली भव्यता पाहायला टोपी खाली पडेपर्यंत मान वरती करावी लागते. आणि उपासनेने निर्माण झालेल्या दिव्यतेचं दर्शन घ्यायला कितीही मोठा माणूस असला तरी ज्ञानोबा समाधीचं वाकूनच दर्शन घ्यावं लागतं. ही उपासनेची दिव्यता. हा संप्रदाय भव्यतेकडून दिव्यतेकडे प्रवास करणारा, अज्ञानाकडून ज्ञानाकडे प्रवाहित असलेला आणि अंधकाराकडून प्रकाशाकडे वाटचाल करणारा संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय. पावसाळ्यात जशी गांडोळं जन्माला येतात तशी काही संप्रदाय जन्माला आली होती या प्रांतात. कुठंही इतिहासात जमा झाली पता लागत नाही. पण हा संप्रदाय आजही नित्य आहे, नूतन आहे, आनंद देणार आहे. का? या संप्रदायाचं ध्येय स्वच्छ आहे, या संप्रदायाची परंपरा स्वच्छ आहे. लेबल लावायचं पुण्याचं आणि विकायचं पाप असं काही या संप्रदायात घडत नाही, चालतही नाही. पापाचं थोडंही साहचर्य जर या परंपरेमध्ये चालत नसेल तर या परंपरेला टिकवण्याकरता आपल्या पूर्वजांनी खूप प्रयत्न केले. प्रत्येक भागामध्ये अनेक संत महात्मे झाले. त्यात तुमच्या भागाला पदराखाली घेणारा एक महत्त्वपूर्ण पदर, महत्त्वपूर्ण कुश, खूप महत्त्वाचा आशीर्वादाचा प्रेरणेचा हात स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरू निगमानंद बाबा, ज्या बाबांनी तुम्हाला आपल्या कुशीत घेतलं. ज्ञानोबा तुकोबा यांच्या परंपरेला लावून पांडुरंगाच्या दिशेनं आपला प्रवास घडवून आणला. सांगायचं काय आहे या अभंगाचा भाव? तुकोबा या अभंगातून राम रायाचं नाही, राम राज्याचं वर्णन करताय. वर्णन करण्याजोगं राज्य, वर्णन करण्याजोगं एकच राज्य, ते म्हणजे प्रभू परमात्म्याचं राज्य. ज्या राज्याचं वर्णन संतांनी करावं, ज्या राज्यामध्ये कसलीही उणीव नाही, कसलीही न्यूनता नाही. आपल्या राज्याचं कुठं वर्णनच सापडत नाही. का? अरे आपल्या राज्यात पेट्रोल डिझेल भेटना, गॅस भेटना, आणि काय आपल्या राज्याचं वर्णन होईल? राज्याचं वर्णन त्याच होतं जे राज्य देवाचं आहे, भगवंताच्याच राज्याचं वर्णन होतं. मग ते राज्य कोणत्याही काळातलं असो, जेव्हा जेव्हा देव राजा झाला त्यावेळेला वर्णन आलं. गड्यांनो, राजा किरे झाला कृष्ण सिंहासनी बैसला, किंवा विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी. विष्णुदास नामा दिवे भावे भोवाळे, विष्णुदास नामा दिवे भावे भोवाळे. विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी, विष्णुदास नामा दिवे भावे भोवाळे, विष्णुदास नामा दिवे भावे भोवाळे. किती आनंदी आहे, संतांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी. अहो ही दिवाळीच आहे. गुरुवर्य पाचपोर बाबांची कथा आहे, श्री गुरु मारुती बाबांचा आशीर्वाद आहे. सगळी साधू संत या कार्यक्रमाला उपस्थिती लावतायत, लावणार आहे. हा देवाच्याच राज्याचा आनंद आहे. देवाच्या राज्यातच दिवाळी आहे. आपल्या राज्यात दिवाळी आहे आणि देवाच्या राज्यात दिवाळी आहे. संतांनी देवाच्या राज्याचं तोंड भरून वर्णन करावं. या अभंगात तुकोबाराय राम राज्याचं वर्णन करता. का हो तुकोबाराय? राम प्रभूच्याच काळात रावणाचं इथं एक राज्य होतं, ते श्रीराम प्रभूपेक्षा कितीतरी पटीनं मोठं होतं. तुम्हाला रावणाच्या राज्याचं वर्णन करावं वाटलं नाही? अहो प्रजेनं मोठं, पैशानं मोठं. 80,000 तर बायका होत्या त्याला. शेख सर किती? 80,000. म्हणजे एक विधानसभा बायकोवर निवडून आला असतो तो. 80,000 मतदान घरचं म्हणजे काय जोक आहे का? 1.25 लाख नातू होते त्याला. 1.25 लाख नातू, 80,000 बायका, बंधू वर्ग जाना कुंभकर्ण.
अरे लोकांचा इतिहास जागृतीत काम करून होत नाही. त्याचे एवढे बलाढ्य भाऊ होते की त्याच्या भावाचा इतिहास झोपून झाला. झोपल्यानं कुंभकर्णाचा इतिहास आहे ना. पण तरी तुम्हाला त्याच्या राज्याचं वर्णन, रावणाच्या राज्याचं वर्णनच दिसत नाही महाराज कुठे. रावणाच्या राज्याचं वर्णन पाहायचं झालं तर पंक्तीत, रावणा रावणा राज्य गंभीर केले, का सापडत नाही. गैया कटे मदिरा बडे सीने नोटों का जोर है, व्यभिचार तो खुल्ला चले यहाँ घर घर में घुसखोर है, गुंडा ही मर्द कहलाएगा साधु पे पत्थर गालिया. वारे वाह राज करने वाले, तूने तो रावण को भी शर्मा दिया. जित हीन है, स्वैराचार है, व्यभिचार है, हिंसा आहे, त्या राज्याकडे माझ्या तुकोबरांची नजर जात नाही. जिथं कसलीच उणीव नाही त्या राज्याकडे तुकोबरांची नजर जाते. राम राज्याचे काही निकष आहे जे तुकोबराने दिसले, म्हणून तुकोबरांनी राम राज्याचं वर्णन केलं. काय निकष आहे? पहिल्यांदा राज्यामध्ये काही गोष्टी अत्यंत निपुण असाव्या. वेदानुगामी सच्शील हा धर्मात्मा पुण्यवान, श्रुती स्मृती अर्थ रूपश्च तेषां पार्श्वं गच्छयो. काय असावं राज्यात? गाव कोणतं चांगलं असतं, घर कोणतं चांगलं असतं, देश कोणता चांगला असतो, कोणत्या कोणत्या देशाचं, कोणत्या काळाचं, कोणत्या भूमीचं, कोणत्या राज्याचं वर्णन का केलं जातं त्याची कारण आहे. वेदानुगामी, जिथं वेदावर श्रद्धा असलेली लोक असतात ते राज्य उत्तम आहे. सच्शील हा, ज्या राज्यातल्या लोकांचं शील उत्तम असतं ते राज्य उत्तम आहे. धर्मात्मा, ज्या राज्यातली माणसं धर्माचरणाने जगतात ते राज्य उत्तम आहे. पुण्यवान, ज्या राज्यामध्ये पुण्य करण्याकरता लोक धडपड करतात ते राज्य उत्तम आहे, ते राज्य राम राज्य आहे. नवे नवे श्रुती स्मृती अर्थ रूपश्च, जी श्रुती माता सांगेल, जे आमचे साधू संत सांगतील त्याच दिशेने आम्ही वाटचाल करू. या सगळ्या गोष्टी ज्या ज्या राज्यात दिसतील ते राज्य राम राज्य आहे, एवढं लक्षात ठेवा. राम राज्यात हे सगळं होतं, 100% होतं. वेदानुगामी, काय वेदाला मानणारी लोक होती राम राज्यात. प्रभू रामचंद्राच्या अगोदर सुद्धा तिथे पुत्र कामेष्टी नावाचा यज्ञ करणारा राजा होता. अजराजा, रघुराजा, खटवांग, दीर्घबाहू. रघुराजानंतर मग पुढं वाटचाल चालत चालत आली राजा दशरथापर्यंत. किती वेदानुगामी. धर्म धुरंधर गुण निधी नामी, हृदयी भगती मनीषा रंग पाणी. काय वर्णन आहे राजाचं. अवधपुरी रघुकुलमणि रावू, अवधपुरी रघुकुलमणि रावू. पुढचा आहे का? वेद विहित कहो दशरथ नाम, राम सिया राम सिया राम जय राम, राम सिया राम जय जय राम. वेद विहित कहू दशरथ नामो. वेदावर काय निष्ठा आहे, वेदानं वर्णन करावं त्या राजाचं. इतका निष्ठावान राजा वेदानुगामी की देवाच्या अगोदर देव येणार हे सांगायला यज्ञ नारायणाला यावं लागलं. दशरथा घे पाय सदा, पाय सदा. दशरथा प्रगट जाहलो
यज्ञ नारायणाने यावं आणि राजा दशरथाला आवाज द्यावा, हा घे राजा प्रसाद, तुझ्या तिन्ही पत्न्यांना दे. वेदावर किती निष्ठा, यज्ञावर किती श्रद्धा. वेदानुगामी चला पुढं, सच्छील हा. काय शील चांगलं आहे अयोध्येचं. परमात्मा वनवासातून अयोध्येत आले त्यावेळेला भगवंताच्या स्वागताला सगळी वयोवृद्ध माणसं होती, मध्यमवर्गीय वयस्कर माणसं होती. राजा भरताला विचारलं, भरत, माझ्या स्वागताकरता छोटी मुलं दिसत नाही रे, कुठे आहेत मुलं? काही शिबिर चालू आहे, काही यज्ञ समारंभ चालू आहे, काही यज्ञोपविताचे संस्कार चालू आहे, काय गुरुकुलामध्ये गेलेली आहे, छोटी छोटी मुलं का दिसत नाही? त्यावेळेला भरतजी म्हटले, देवा अहो छोटी मुलं नाहीच तर दिसतील कशी? म्हणजे 14 वर्षापूर्वी तुम्ही ज्या वेळेला अयोध्येतून वनवासा करता जायला पाऊल ठेवलं त्या दिवशीपासून या माझ्या सशील अयोध्या नगरीनं शपथ घेतली शरीव मातेच्या पाण्यानं की जोपर्यंत आमचा रामराया घरी येत नाही तोपर्यंत आम्ही ब्रह्मचारी व्रताचं पालन करू, बालकाला जन्मच द्यायचा नाही. याला सच्छील नगरी म्हणतात. वेदानुगामी सच्छील हा. आता प्रत्येक पदाचा विस्तार सहज करता येईल. धर्मात्मा धर्म अयोध्येत, पुण्य अयोध्येत, धर्माचरण पुण्यवान लोक अयोध्येत, श्रुती स्मृती अर्थ रूपश्य. साधूवर निष्ठा किती? तुम्ही म्हणाल तो वेद, तुम्ही म्हणाल ती श्रुती माता. श्रुती स्मृतीचे अर्थ आपणची होनी मूर्त, अनुष्ठाने जगा देत वडील जे हे, तयाची आचरावी पावले, पावने सात्विकी श्रद्धा झाले, तो तेची फळ ठेविले ऐसेला हे. काय निष्ठान काय श्रद्धा की शृंगी ऋषी वशिष्ठ बोलावा, पुत्र काम शुभ यज्ञ करावा. तुम्ही दोहे वाचा, रामायणातले डोळ्याला धारा लागतात महाराज, इतकी पवित्र कथा आहे. शृंगी ऋषींनी वशिष्ठांनी सांगावं तेच माझ्या दशरथ राजाने ऐकावं, इतकी साधूवर निष्ठा. तुकोबारांनी हे सगळं पाहिलं आणि त्या राज्याला सर्वश्रेष्ठ राज्य ठरवलं. हे जे तुकोबारांनी केलेलं वर्णन आहे धोमेगावकर, हे परमात्मा वनवासातून घरी आल्यानंतर केलेलं वर्णन आहे, लक्षात ठेवा. अगोदर केलेलं वर्णन नाही, घरी आले आणि मग वर्णन केलं. कधी केलं? या अभंगाचा समन्वय जुळवण्याकरता मला एक कथा तुम्हाला सांगावी लागणार आहे. कधी जुळवलं, कधी वर्णन केलं? परमात्मा 14 वर्षानंतर घरी आले. कौसल्या माता दारात आहे, भगवंताच्या स्वागताकरता आरतीचं ताट हातात आहे, सुमित्रा मैया उभी आहे, कैकेयी माता उभी, कुंकू लावलं, तिलक केलं, परमात्म्याला औक्षण केलं. खूप आनंद झालेला. आपण एखाद्याच्या दारात गेलो तर आनंद होतो. परवा एका बाईनं, मी तिच्या घरी गेलो, माझ्या कपाळावर कुंकू लावलं, कुंकूवर साखर लावली, तोंडात तांदूळ घातले, महाराज आत या, महाराज आत या, महाराज आत या. आनंद असतो तो. 14 वर्षानंतर देवजीच्या दारात आला होता. त्या कौशल्येला, सुमित्रेला, माता कैकेयीला किती आनंद झाला असा. औक्षण केलं, गोड घास भगवंताच्या मुखात खाऊ घातला. कोणी? कौशल्य माते. तुम्ही बोर झाले का? मी घरी जाऊ का? मग जरा ऐका नीट. तो घास जसा खाऊ घातला परमात्म्याला भरून आलं. शेवटी आई होती. देव जरी असला तरी तोही कोणाचा तरी बाळ आहे ना. राम जरी असला तरी राम लल्लाई होता ना. हा देवाला भरून आलं, परमात्म्याला सावरलं सगळ्यांनी. त्यावेळेला बोलू नाही पण लखनजी बोलले, आई तू आज प्रेमानं भरवलं. इतक्या प्रेमानं दादाला घरून निघाल्यापासून शबरी नंतर कोणीच भरवलं नाही. शबरीची आठवण काढली. देवाला शबरीचा चेहरा समोर आला महाराज. ती शबरीच मनातून जाईना. काय करू, डोक्यातून जात नाही, मनातून जात नाही. परमात्मा आहे. देवोपी भक्ताय, कारण भगवंताला भक्ताशिवाय कोणी प्रिय नाही महाराज. आई उभी पुढं. 84 वर्षाची ती म्हातारी शबरी देवाला आठवते, जिनं तारुण्यात देवा करता घर सोडलं. कौशल्या माता म्हटली, रामा रे दुसरा घास खाऊ घालायचाय, खा की पटकन. जात नाही. शबरीची आठवण मनातून जात नाही. व्याकुळ झालेली परमात्मा. धोमेगावकर देवाच्या मनातून शबरीची आठवण जावी याकरता बरेच प्रयत्न केले, पण देवाला काही जेवण जात नव्हतं, अन्न पाणी जाईना.
शेवटी अन्न पाणी नाहीच गेलं की माणसाने एखादा चक्कर सासूरवाडीत मारून यावा. तब्येत चांगली होते माणसाची. हो, राजा जनकाचा निरोप आला, आम्ही येतोय. सीतेचे वडील मिथिलेहून अयोध्येत आले आणि त्यांनी सांगितलं जावयाची अशी स्थिती आहे, 14 वर्षानंतर आमचा जावई आमची पोरगी घरी आले आणि आनंदी नाही, जेवण जात नाही, शबरीची आठवण जात नाही. थांबा थांबा, काहीतरी करू. काहीतरी काय, आमच्या नगरीत एक पंगत ठेवतो चांगल्या राजे महाराजांची. जरा अयोध्येचा विसर पडला, बाहेर येतील फेरफटका मारायला आणि शबरी मनातून निघून जाईल. निमंत्रण दिलं जावायला, तुम्हाला जेवायला यायचंय. आदरानं प्रभू रामचंद्रानं सासऱ्याचं निमंत्रण स्वीकारलं. आमच्या मुलीला घेऊन या. बरं बरं. ठरली जेवणाची वेळ, ठरली दिवस ठरला. परमात्मा भोजनाकरता मिथिलेकडे जायला निघाले. सगळी वानर सेना देवाला आडवी झाली. ते म्हटले, देवा हम भी आपके साथ आएंगे. परमात्मा म्हटले नाही. इतर ठिकाणी कुठं जायचं असतं तर नेलं असतं, पण सासरवाडीत माणसानं शक्यतो निवांत थांबणारे प्राणी नेले पाहिजे. जे दिलेल्या जागेवर बसून राहता बुवा, जागा बदलत नाही. आपणच आपल्या सासरवाडीला एखादा न्यायचा आणि तो 3-3दा आपल्याला विचारतो, महाराज तुमची मेवणी आहे का? महाराज अरे तुमची मेवणी आहे का? त्याला सांगावं लागतो, हो हो माझीच मेवणी आहे, पण ती 9वीत आहे तू 35चा आहे. कळ काढ जरा. निवांत थांबणारे प्राणी नाही, त्यांना सासरवाडीत काय न्यायचं आपली इज्जत काढायला. परमात्मा म्हटले कडे हो इथं, अन्यत्र कुठं जाईल तेव्हा तुम्हाला नाही, सासरवाडीत तुम्ही येऊ नका. देवा खूप दिवसानं योग आहे, आम्हाला घेऊन चला. आता परमात्मा तो स्तुतीनं तृप्त होतो. सगळी वानर जवळ आली. श्रीरामचंद्र कृपालु भजु मन हरण भव भय दारुणम नवकंज लोचन कंज मुख कर कंज पद कंजारुणम कंदर्प अगणित अमित छबि नव नील नीरज सुंदरम पटपीत मानव दलित रुचि सुचि नवमी जनक सुतावरम भजुदीन बंधु दिनेश दानव दैत्य वंशनी कंदनम रघुनंद आनंद कंद कौशल चंद दशरथ नंदनम शिरमुकुट कुंडल तिलक चारु दारु अंग विभूषणम अजान भुज शर चापदर संग्राम जित कर दूषणम इति वदति तुलसीदास शंकर शेष मुनि मनरंजनम मम हृदय कंज निवास करो कामादि खलदल गंजनम आदोराम तपोवनादिगमनम हत्वा मृगम कांचनम वैदेहीहरणम जटायुमरणम सुग्रीव संभाषणम वाली निर्दलम समुद्रतरणम लंकापुरी दाहनम पश्चात रावण कुंभकर्ण हननम एतादि रामायणम सुंदर ते ध्यान शोभे सिंहासने सुंदर ते ध्यान शोभे सिंहासने शोभे सिंहासने वामंग्य नंदिनी जनकाची दक्षिणेसी उभा बंधू लक्ष्मण दक्षिणेसी उभा बंधू लक्ष्मण वामंग्य नंदिनी जनकाची वामंग्य नंदिनी जनकाची दक्षिणेसी उभा शिवाय कोणाला माहिती मा काय सुंदर दिसतो देवा, आम्हाला नाही म्हणतो. सुंदर ते ध्यान शोभे सिंहासनी. बघ माझी मैया शेजारी वामंगनंदिनी जनकाची. अरे इकडून दक्षिणेसी उभा बंधू लक्ष्मण भरत शत्रुघ्न कैकई सोत सन्मुख तो उभा मारुती बलभीम जपे राम नाम सर्व काळ. इतकं सुंदर रूप नाही म्हणणं काही शोभा देत नाही देवा.
तुका म्हणे माझ्या श्रीरामाचे ध्यान तुका म्हणे माझ्या श्रीरामाचे तुका म्हणे माझ्या श्रीरामाचे ध्यान तुका म्हणे माझ्या श्रीरामाचे ध्यान म्हणे माझ्या श्रीरामाचे ध्यान म्हणे माझ्या श्रीरामाचे ध्यान हातीच्या पवान शोभत से हातीच्या पवान शोभत से सिरे सिमुवा बंधु लक्ष्मण सिरे सिमुवा बंधु लक्ष्मण हातीच्या पवान शोभत से हातीच्या पवान सिरे सिमुवा बंधु लक्ष्मण श्री शोभा बंधु लक्ष्मण काय होती नव्हती मनात येईल ती सगळी आनंदाची स्तुती केली देवाची. देवा आम्हाला नाही म्हणू नको. मारुतीराय पुढे आले. काय करता देवा? अरे खूप आग्रह करत आहे. अटी शर्ती लावून घ्या सोबत. मी आहे म्हटल्यावर देवाला जरा बरं वाटलं की हाय तर हा त्यांना सांभाळेल बाबा. परमात्मा म्हटले नेतो पण एका अटीवर. कोणत्या? जसं जसं अंगद वागेल तसं करा, तसं वागा. तुमच्या सोयीनं वागायचं नाही. अंगदाकडे ध्यान ठेवायचं. तो जसं बसेल, तो जसं बोलेल, तो जसं जिथं वागेल तसं तुम्ही वागायचं. ते म्हटलं हरकत नाही, कबूल. आम्ही येतो. पोहोचले मिथिलेला. राजे लोकांची पंगत बसली, वानर सेनेची पंगत बसली. राजे लोकांना पत्रावळ्या वाढल्या, केळीची पानं वाढली. वानरांनाही केळीची पानं वाढली. जसे वाढले तसेच खाऊन टाकली यांनी. प्रभू रामचंद्र म्हटले अरे बापरे, अरे उभेरामध्ये. मारुतीरायानं गदा घेतला. मारुतीराय म्हटले अरे काय आपली इज्जत घालवता तुम्ही. त्याच्यावर पंचपक्वान्नाचा बेत आहे बाळा, थांबा जरा. असं आहे का? हो. ते म्हटलं आम्हाला वाटलं आम्ही रोज खातो तेच इथे. पानं वाढले, सगळे पदार्थ वाढले त्याच्यावर. आता जेवण देवाच्या सासऱ्याच्या घरी. आपला सासरा पदार्थ मोजू देत नाही. तो जगन्यन त्याचा सासरा होता. सगळे पदार्थ तसं ताटात आंबट खारट तुरट तिखट सगळं असलं पाहिजे. सगळंच या दिवसात तर असलंच पाहिजे. उन्हाळ्यामध्ये जर एक भाकरीची भूक तुम्हाला असेल तर 3च चतकोर भाकरी खायची. राहिलेल्या 1 चतकोर भाकरीच्या जागेत लिक्विड घ्यायचं. लिक्विड म्हणजे लिक्विड म्हणजे ताक, लिक्विड म्हणजे दही. ताक दही, काही ज्यूस, कैरीचं पण, असं काहीतरी ज्याने उन्हाचा तडाखा आपल्याला बसणार नाही. उन्हाळ्यात घेतलं पाहिजे. आता मी काही जेवण सांगायला आलो नाही तुम्हाला, पण उन्हाळ्यात जेवणाची काळजी. जेवण कमी आणि लिक्विड पेय पदार्थ जास्त. ताक कढी. ताक तर रोज पिलं पाहिजे माणसं, रोज. ताक 2 भाज्या पचवायला मदत करणारा पदार्थ आहे. कोणती भाजी आवडते हो तुम्हाला? तुम्हाला भाजी कोणती आवडते? हां, वांग्याची भाजी आवडते. काय नाव तुमचं? बाळू. चांगले बाळू, तुमची भाजी इथं सांगण्यासारखीच आहे. तुम्हाला वांग्याची भाजी आवडते. एकाला विचारलं तुम्हाला कोणती भाजी आवडते, तो म्हणे ती इथं सांगायला चालत नाही. म्हटलं सांगू नको बापा, पाय पडत होते. समजा बाळू बोला वांग आवडतं आणि मला शेवग्याची शेंग आवडते. 2 भाज्या बनवल्या तर लगेच वांग खाल्ल्या खाल्ल्या शेवगा खाता येत नाही. वांग खाऊन वांग्याची चव वजा करायला आणि शेवगा खायला जीभ तयार करायला मध्ये ताकाचा ग्लास असला पाहिजे. त्याला पेय पदार्थ म्हणतात. ते पित राहावं. उन्हाळ्यात तुम्ही जेवता जेवता आपण पाणी पिलो नाही, एकदम पाणी पिलो तर माणसाला घाम येतो, धगधग होते, भरून येतं, जेवणाचं ओझं होतं माणसाला. जेवणात थोडं थोडं. भोजन मध्ये तू अमृतम असं म्हटलंय. जेवणात मध्ये मध्ये माणसानं पाणी प्यावं. पण आता हे कोणाला सांगू नये महाराज, हे काही सांगायचे विषय नाही. भोजन मध्ये तू अमृतम भोजन ते विषमवारी. जेवणात मध्ये मध्ये पाणी प्यावं असं म्हणतात, पण जेवण झाल्या झाल्या लगेच पाणी पिऊ नये. जेवणात मध्ये मध्ये पिलेलं पाणी अमृत आणि झाल्या झाल्या पिलेलं पाणी विष. मी एकाला हे सांगून पाहिलं, त्यानं आमटीत एका भाकरीचा काला मोडला. एक भाकर पूर्ण आमटीत मोडली, एक भाकरी खाल्ली आणि एक तांब्या पाणी पिला. म्हटलं भाऊ एवढं पाणी पिणं चांगलं नाही, पाणी मध्ये मध्ये पिलं पाहिजे. त्यानं परत एका भाकरीचा काला मोडला. तो म्हणे महाराज एक भाकर खाली
एक भाकर वर कसा घातला तांब्या अंदर. म्हटलं या तुमच्या तांब्याच्या नादात मी माझा आयुर्वेद ठेवून देतो, सांगणार नाही बा कोणाला. काय सांगता लोकांना. चला जाऊ द्या. सगळेच पदार्थ होते ताटावर पानावर. त्या पदार्थांमध्ये कैरीचं लोणचं, बोराचं लोणचं, लिंबाचं लोणचं, 4 प्रकारचे तो लोणचेच होते. आता ते या वानर सेनेला जरा नवीनच होतं सगळं. यांनी ते बोरं पाहिले. म्हटलं लिंबू तर आपण काही फार जास्त खात नाही, पण बोरं आपण खाल्ली. बोरं ताटात. बोराला काहीतरी मसाला बिसाला लावलेला दिसतोय. अंगदाच्या शेजारी एका वानराचं बच्चं बसलेलं होतं जेवायला. त्यानं त्यातलं एक बोर उचललं. ते हातात घेऊन निरखून पाहत होता. वानर हातात घेतल्या घातल्या निरखून पाहतो 15 मिनिट. ते खात नाही लगेच. काय वो हे चिकित्सा करतं त्याची. त्या वानराच्या पिलानं ते हातात घेतलेलं बोर असं दाबलं. त्यात होती आठवडी. ती वर उडाली. अंगदानं ते पाहिलं. त्याला फटका आणला. धोमे गावचा आहे का बोर कशाला दाबतो इथं. ती आठवडी वर उडाली. अंगद म्हणे ही आठवडी जर एखाद्या राजाच्या पानावर पडली तर पापच आहे. अंगदानं 7-8-10 फूट उडी हाणली. ती आठवडी घेऊन जागेवर बसला. निवांत बसलेले गडी म्हणत देवानं काय सांगितलंय आपल्याला. जसं अंगद वागेल तसंच वागायचं. आपल्या मनानं नाही. एकच बोर घ्यायचा, ते दाबायचा, आठवडी वर उडायची. कोणाची उडी 10 फूट, कोणाची 15 फूट, कोणाची 20 फूट. जो हसायला लागले परमात्मा. मारुतीरायला आवाज दिला, अरे बाबा हे काही जेवण करणार नाही ना आम्हालाही जीव देणार नाही, तुम्ही यांना घेऊन जा. मारुतीरायनं अशी उडी हाणली, अशी उडी हाणली की एका उडीत मंडपासहित सगळे अयोध्या आणले. परमात्मा इकडे भोजन झालं, सगळा विधी झाला, परत आले. त्यावेळेला दारात उभे होते जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराय. कारण जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर. तुकोबाराय उभे. कधी ते उद्धवाच्या रूपानं आहे, कधी ते अंगदाच्या रूपानं आहे. तुकोबाराय पुढे आले आणि देवानं विचारलं तुकोबारायना, महाराज उपवाशीच राहावं लागलं मग. आज सगळं होतं तिथं पण तुम्हाला उपवासच करावा लागला. त्यावेळेला तुकोबाराय पुढे आले आणि म्हटले, देवा तुझ्या सासरवाडीत उपवास करावा लागला रे, पण आम्ही ज्या राज्यात आलो तिथं उपवास नाही. आता इथं येऊन उपवाशी राहायचं हे काय रावणाचं राज्य आहे का. आता तू जरी नाही वाढलं तरी आमच्या राम भजनानं, आमच्या राजाच्या प्रभावानं आम्ही जमिनीकडे पाहिलं की ती जमीन माय आमच्या पदरात अन्नधान्य घालते. आणि गाई म्हशीकडे पाहिलं की त्या गाई म्हशी दूध तुपता आमच्यापर्यंत पोहोचवतात. आम्ही त्या राज्यात राहतो देवा ज्या राज्यात कसलीही उणीव नाही. अभंगाचं पहिलं चरण. झाले राम राज काय उणे आम्हासी. झाले राम राज काय उणे आम्हासी. झाले राम राज काय उणे आम्हासी.
हा संवाद आहे तुकोबर आहे देवाला म्हणतात. देवा काय उन्हे आमासी का झाले रामराज्य, काय उन्हे आमासी. कोण कोण काय देतय देवा. धरणी धरी पीक गाई ओढल्या म्हशी. धरणीनं पीक धरलं आणि गाई म्हशीनं दूध धरलं. आता आम्हाला कसली उणीव नाही.